आगती देशातील युद्धाचा परिणाम आता भारतात दिसण्यास सुरुवात झालीय। गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। काही शहरात गॅस संपल्यामुळे नाश्त्याऐवजी फक्त चहा-कॉफी ग्राहकांना देण्यात येते। कुटुंबापासून दूर राहणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे। भर उन्हात गॅससाठी लोक रांगा लावून उभे आहेत। या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय। काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती निर्माण करतोय। केंद्राने स्पष्ट सांगितलंय, घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही, कुणीही चिंता करू नका, रांगा लावू नका, ऑनलाईन बुकिंग सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय। यावेळी फडणवीसांनी काँग्रेसवर खोचक टीका केली। तर भारताकरता गेम चेंजर प्रोजेक्ट्स आहेत। आतापर्यंत आपण कोळसा जाळत होतो, त्यातनं प्रदूषण करत होतो। अनेक वर्षापासून आपल्या देशात चर्चा चालली होती कोल गॅसिफिकेशनची, की ज्याच्यामुळे प्रदूषण होत नाही आणि ज्यातनं वेगवेगळे डिरायव्हेटिव्हज तयार होतात। आज त्याचे 7 प्रकल्प एकूण देशामध्ये भारत सरकारने मंजूर केले आहेत। या 7 पैकी 4 प्रकल्प हे आपल्या विदर्भात मंजूर झाले आहेत। त्यातल्या 2 प्रकल्पांचं भूमिपूजन आपण आज या ठिकाणी केलेलं आहे। विशेषतः न्यूरा क्लीनटेक हा जो प्रोजेक्ट आहे, त्या ठिकाणी कोल गॅसिफिकेशनपासनं जे काही आवश्यक केमिकल्स आहेत किंवा कार्बन कॅप्चरिंग आहे, हे केलं जाणार आहे। युरियासारखा जो आपल्याला इम्पोर्ट करावा लागतो असा घटक तयार होणार आहे, गॅस तयार होणार आहे आणि त्याचसोबत जिथे आता आपण आहोत ग्रेटा एनर्जी या ठिकाणी कोल गॅसिफिकेशनपासून ग्रीन स्टील तयार होणार आहे। जगाच्या अनेक देशांमध्ये केवळ प्रदूषण न करणाऱ्या प्रक्रियेतनं तयार झालेलं स्टील विकत घेतात, त्याला ग्रीन स्टील म्हणतात। आणि अशा प्रकारच्या स्टीलमध्ये भारताला पुढे नेण्याचा आपल्या प्रधानमंत्री महोदयांचा त्या ठिकाणी एक निर्णय आहे आणि त्यातला पहिला प्लांट हा आपल्या भद्रावतीमध्ये या ठिकाणी होतो आहे। आज त्याचं भूमिपूजन झालं आहे। त्याचा पहिला टप्पा ते 2 वर्षात या ठिकाणी करणार आहेत। त्यामुळे या 2 प्रकल्पांमुळे जवळपास 30,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे, 20,000 लोकांना रोजगार मिळणार आहे आणि विशेषतः देशाच्या एनर्जी सिक्युरिटीमध्ये या ठिकाणी एक मोठं कॉन्ट्रिब्युशन विदर्भ या माध्यमातून करणार आहे। युद्धामुळे कुठेतरी संकट जाणत आहे, गॅस सिलेंडरच्या लोकांनी रांगा लावल्या, काय सांगाल? असं आहे की काही पक्ष आणि विशेषतः काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती तयार करून त्यांनी रांगा लावाव्या असा प्रयत्न करतो आहे। केंद्र सरकारने, गॅस कंपन्यांनी, सचिवांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, घरगुती गॅसचं कुठेही संकट नाही, जेवढे महिन्याला आपल्याला लागतात तेवढी डिलिव्हरी आपण दिलेली आहे। त्यामुळे कोणीही या ठिकाणी चिंता करण्याचं कारण नाही आहे, विनाकारण रांगा लावण्याचं कारण नाही आहे। ऑनलाईन बुकिंग होत आहे, लोकांना वेळेत गॅस मिळण्याकरता पूर्ण गॅस आपल्याकडे उपलब्ध आहे। पण आपल्या देशात पॅनिक तयार करायचं